आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, आजचा पवित्र दिवस तू आम्हाला दाखवलास म्हणजे उपकार म्हणतो, आम्हाला धन्यवाद देतो. तुझी दया सनातन आहे, ती आम्हा सर्वांवर असू दे. हे देव बाप्पा, आजचं वचन देव बाप्पा तू आम्हासाठी शिकव आणि देव बाप्पा तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा, आमेन. तर आजचं शुभवर्तमान आपण जे वाचलेलं आहे मत्तेकर शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 15 ते 20 ही वचनं, पेंटिकॉस्ट नंतरचा 7वा रविवार यामध्ये असलेले हे शुभवर्तमान वाचन. तर यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त खरे आणि खोटे शिक्षक असे शिकवत आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा एक खरा शिक्षक आहे, तो सत्य आहे, तोच मार्ग आहे आणि तोच जीवन आहे आणि तो आदर्श असा गुरु आहे. आणि आपल्याला या आदर्श गुरु असलेला आपला प्रभू येशू ख्रिस्त याला फॉलो करायचा आहे. का त्याला फॉलो करायचा आहे? कारण तो आदर्श आहे, तो खरा सत्य असा शिक्षक आहे आणि देवबाप त्याच्याबरोबर आहे आणि पवित्र आत्मा पण त्याच्याबरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला फॉलो करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त जिथे जिथे जात असे तिथे तिथे चिन्ह आणि चमत्कार होत असत. तो स्वर्गीय राज्याच्या गोष्टी शिकवत असे, तो रात्रभर प्रार्थना करत असे, तो एका गावातून दुसऱ्या गावामध्ये सुवार्ता गाजवण्यासाठी जात असे आणि स्वर्गीय राज्याची सुवार्ता किंवा स्वर्गीय राज्य कसं आहे याविषयी प्रभू येशू ख्रिस्त लोकांना माहिती देत असे आणि लोक ते ऐकून थक्क होत असत. याचं कारण त्यांनी कधीही न ऐकलेल्या अशा गोष्टी लोक येशू ख्रिस्ताकडून ऐकत असत. कारण स्वर्गीय राज्य कोणी कधी पाहिलेलं नाही आणि एकुलता एक देवाचा पुत्र जो त्याच्या उराशी असतो, जो स्वर्गातून उतरला आणि स्वर्गात आहे, त्याने ते काय केलेलं आहे, विदित केलेलं आहे स्वर्गीय राज्य. आणि त्यामुळं ज्या पाहिलेल्या गोष्टी नाहीत अशा स्वर्गीय राज्याच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त सांगत असे आणि त्यामुळं लोकांचे थवेच्या थवे त्याच्या मागे येत असत. तसंच सुवार्ता सांगण्यासाठी अहोरात्र प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेली आहे, धडपड केलेली आहे. तो झोपला नाही, रात्रभर प्रार्थना करत राहिला असं आपल्याला माहिती आहे. लोकांचे थवेच्या थवे त्याच्या मागे असत. आंधळे, लंगडे, लुळे, भूतग्रस्त, पक्षघाती या सर्वांना काय केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं, वाईट झाडाला वाईट फळ येतं. प्रभू येशू ख्रिस्त हे चांगलं झाड आहे आणि त्यामुळं त्याला आलेलं फळ जे आहे ते चांगलं आहे. आणि ते फळ कसलं आहे? तो फळ आहे पवित्र आत्म्याचं फळ. चांगल्या झाडाला जी चांगली फळं येतात ती कसली फळं आहेत? पवित्र आत्म्याची फळं आहेत. आणि म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याची फळं दिलेली आहेत. आपल्याला गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 22 आणि 23 या वचनांमध्ये दिलेली आहेत पवित्र आत्म्याची फळं. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 22 आणि 23 ही वचनं. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियगमनीय हे आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र देवबापाची स्तुती आहे. तर आत्म्याद्वारे निष्पन्न होणारी फळं ही आहेत, पवित्र आत्म्याची फळं ही आहेत. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही 9 फळं आहेत. आणि ही 9 फळं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होती. आणि त्यामुळं तो एक उत्तम गुरुजी, उत्तम शिक्षक होता. आणि म्हणून तो काय शिकवतो, चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं आणि त्या फळावरून तुम्ही ओळखाल की हा कोण आहे, चांगला शिक्षक आहे, चांगला गुरुजी आहे. आणि तो आपल्याला सांगतो की काटेरी झाडावरून द्राक्ष कोणी काढतं का, किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर कोणी काढतात काय? म्हणजे जे चुकीचं झाड आहे त्याला चांगलं फळ येणार नाही आणि चांगल्या झाडाला वाईट फळ पण येणार नाही. तर चांगल्या झाडाला चांगलंच फळ येतं. ज्यांच्यावर चांगले संस्कार झाले, ज्यांना लहानपणापासून येशू ख्रिस्त माहिती आहे, ज्यांना लहानपणापासून येशू ख्रिस्ताची शिकवण माहिती आहे, ते जेव्हा मोठे होतात तेव्हा
त्यांना ही पवित्र आत्म्याची फळं लागलेली दिसतात की त्यांच्यामध्ये प्रीती असते, त्यांच्यामध्ये आनंद असतो, त्यांच्यामध्ये शांती असते, ते शांती करणारे असतात, सहनशीलता त्यांच्यामध्ये असते, सौम्यता त्यांच्यामध्ये असते, ममता त्यांच्यामध्ये असते, चांगुलपणा त्यांच्यामध्ये असतो, विश्वास देवावरचा त्यांच्यामध्ये असतो, इंद्रिय दमन ही त्यांच्याबरोबर असतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे ही सगळी 9च्या 9 फळं होती. आणि तो आपल्याला असं शिकवतो की ही फळं चांगल्या शिक्षकामध्ये असली पाहिजे. जो नियमशास्त्राचा चांगला शिक्षक आहे त्याच्यामध्ये ही 9 फळं आपल्याला दिसली पाहिजे. त्या काळामध्ये जे शास्त्री आणि पुरुषी होते त्यांना येशू ख्रिस्त खोटे शिक्षक असं म्हणत आहे. कारण ते काय करत होते, ते केवळ स्वतःचा मान सन्मान, गर्व, त्यांना मोठी आसनं पाहिजेत मोठमोठ्या जेवणावळीमध्ये, त्यांना लांब जगी घालून फिरायला पाहिजे आणि ते चुकीचं शिक्षण द्यायचे, लोकांना चुकीचं शिक्षण द्यायचे, नियमशास्त्र ते चुकीचं शिकवायचे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना शास्त्री पुरुषांना काय म्हणत आहे, खोटे शिक्षक. त्यांनी जे शिकवलं दशांश द्यायला, ते येशू ख्रिस्ताने कसं खोटं आहे ते सांगितलं. फॉर एक्झाम्पल त्यांनी शिकवलं होतं की मंदिराची शपथ वाहिली तर काय नाही, मंदिरामध्ये जे आहे त्याची शपथ वाहू नका. मग कोण मंदिर मोठं की मंदिरामध्ये जे आहे ते मोठं, असं येशू ख्रिस्त सांगतो. पुन्हा ते शिकवत होते वेदीची शपथ वाहू नका. वेदीची शपथ वाहिली तरी चालेल, आय एम सॉरी, वेदीची शपथ वाहिली तरी चालेल, पण वेदीवर जे अर्पण आहे त्याची शपथ वाहू नका. मग येशू ख्रिस्त शिकवतो वेदी मोठी की अर्पण मोठं. दशांशाबद्दल पण त्यांनी जे शिकवलं ते आपण वाचूया. लूक 11:42-43. लूक 11:42-43. परंतु तुम्ही पुरुषांची केवढी दुर्दशा होती. हां कारण तुम्ही पुदिना, हां स्वतः व प्रत्येक भाजी यांचा दशांश देता. हां अन्याय व देवाची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. हां या गोष्टी करावयाच्या होत्या व त्या सोडावयाच्या हां नव्हत्या. दशांश देताना महत्त्वाची जी गोष्ट आहे ती न्याय आहे, देवाची प्रीती आहे, ते तुमच्यामध्ये पहिले असलं पाहिजे आणि मग आपण दशांश द्या, असं येशू ख्रिस्त त्यांना शिकवत आहे. आणि ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, येशू ख्रिस्त तर म्हणतो शपथ वाहूच नका, तुमचं म्हणणं हो तर हो आणि नाही तर नाही असं असलं पाहिजे. म्हणजे चुकीचं आणि खोटं शिक्षण हे लोक देत होते आणि येशू ख्रिस्त जे खरं शिकवते ते पण ते ऐकत नव्हते. याचं कारण काय की त्यांना स्वतःलाच मान आणि पान पाहिजे होता, मानपान पाहिजे होता. शपथ दिवसाबद्दल पण त्यांनी खोटं शिकवलेलं आहे. ते आपण पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 5वं वचन पहा. मत्ते 12:5. किंवा याजक मंदिरात हां. शपथ मोडून निर्दोष असतात. हं. ते नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही. हां, याजक मंदिरामध्ये शब्बात दिवशी असतात आणि ते शब्बात दिवशी मंदिरामध्ये असून पण शब्बात मोडतात तरी ते निर्दोष असतात. मग त्याच अध्यायामधलं आपण पुढचं वचन वाचूया. तरी पण मी नाही, 11-12 12वा अध्याय. हां 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 हां. तर मेंढरांपेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे, याच तो शब्दात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. आणि मग येशू ख्रिस्त त्या माणसाला म्हणाला तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो हात लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. म्हणजे शब्दात दिवशी रोग्यांना बरं करायचं नाही असं ते शिकवत होते. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो तुमचा एक मेंढरू आहे आणि ते जर शब्दात दिवशी खाचेत पडलं तर त्याला उचलून बाहेर काढणार नाही का? तर शब्दात दिवशी सत्कृत्य करणं चांगलं आहे असं येशू ख्रिस्त त्यांना लोकांना शिकवतो. म्हणजे आणि हे जे सत्य शिकवतो येशू ख्रिस्त, स्वर्गीय राज्याच्या गोष्टी शिकवतोय, ज्याचा अख्खं नियमशास्त्र तोंडपाठ आहे, जो देवाचा पुत्र आहे, जो स्वर्गातून उतरलेला आहे, ज्याच्याबरोबर चिन्ह आणि चमत्कार आहेत. आणि हे चिन्ह आणि चमत्कार जे स्वतः बघतात लोक, तरीही हे शास्त्री आणि पुरुषी स्वतःचा अभिमान, स्वतःचा गर्व, स्वतःची पोस्ट, स्वतःचं पोझिशन हे राखण्यासाठी ते काय करत आहे, येशू ख्रिस्ताला खोटं ठरवत आहे. शब्दात कसा पाळायचा हे येशू ख्रिस्त शिकवत आहे, पण ते ऐकत नाही. शपथ कशी घ्यायची किंवा घेऊ नये हे येशू ख्रिस्त शिकवत आहे, परंतु ते ऐकत नाहीत. दशांश कसा द्यायचा, मुख्य म्हणजे प्रीती आहे, न्याय आहे,
ह्या गोष्टी पाहिजेत. आणि मग तुम्ही बडीशेपपासून सगळ्या दशा होत्या चालेल, परंतु पहिले आपल्यामध्ये प्रीती पाहिजे, हे येशू ख्रिस्त शिकवत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतो? आंधळे वाटाडे. आंधळे वाटाडे, ते स्वतः आंधळे आहेत आणि ते वाट दाखवतात, म्हणजे ते पण खड्ड्यात पडतात आणि इतर लोक यांना पण ते खड्ड्यात पडतात. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, जे वाईट झाड देणारं फळ आहे त्याला काय केलं जाईल? अग्नीत तोडून काय केलं जाईल? अग्नीत टाकण्यात येईल. मग जो खरा शिक्षक आहे तो येशू ख्रिस्त आहे, त्याला आपण फॉलो केलं पाहिजे. त्याच्याकडे पवित्र आत्म्याची जी 9 फळं आहेत ती आपल्यामध्ये दिसून आली पाहिजेत. आणि नियमशास्त्र, देवाचं वचन हे जसं आहे तसं सत्य हे शिकवता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. तर आपण खरे शिक्षक आहोत. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मानपानासाठी किंवा स्वतःची पोस्ट टिकवून ठेवण्यासाठी नियमशास्त्राचा चुकीचा अर्थ काढून शिकवणं हे चुकीचं आहे असं येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि ते खोटे शिक्षक आहेत. आपल्याला संत पौल माहिती आहेत आणि संत पौल हे तिमोथ्याला काय म्हणतात? माझं विश्वासाचं खरं लेकरू, नाही का? किती आपुलकीने त्यांनी तिमोथ्याला किंवा तिताला हाक मारलेली आहे, माझ्या विश्वासाचं खरं लेकरू. देवबापाची स्तुती असो. संत पौल हे प्रभू श्री ख्रिस्ताचे मोठे महान सेवक होऊन गेले. आपल्याला माहिती आहे की सर्व शिष्यांमध्ये सगळ्यात अधिक छळ त्यांनी सहन केला येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आणि सुवार्थीसाठी. हे पण आपल्याला माहिती आहे, त्यांनी ते आपल्याला बायबलमध्ये लिहिलेलं पण आहे. तर ते तिमोथ्याला काय सल्ला देतात बघूया. खरे शिक्षक आपण पाहत आहोत, देवाचे खरे शिक्षक तिमोथ्याला काय सल्ला देतात? पहिले तिमोथी 4:15. पहिले तिमोथी 4:15. हां हां हां. देवबापाची स्तुती असो. किती सुंदर सल्ला दिलेला आहे. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू यात घडून जा. या गोष्टीचा अभ्यास ठेव, यात घडून जा. म्हणजे हे जे नियमशास्त्र आहे, हे जे देवाचं वचन आहे, याचा अभ्यास केला आणि यात जर घडून गेलं तर आपली प्रगती होते आणि आपली प्रगती सर्वांना दिसून पण येते. किती सुंदर मार्गदर्शन खरे गुरुजी जे आहेत संत पौल त्यांनी तिमोथ्याला केलेलं आहे की तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टीचा अभ्यास ठेव, यात घडून जा. तिमोथ्य तेव्हा तरुण होता आणि म्हणून संत पौल त्याला म्हणत आहेत, माझं विश्वासू लेकरू, विश्वासाचं खरं लेकरू. आणि संत पौल त्याला अधूनमधून गायडन्स करत असत आणि सुंदर गायडन्स संत पौलांनी या तरुणाला केलेला आहे तिमोथ्याला की तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू या गोष्टीचा अभ्यास ठेव, म्हणजे नियमशास्त्राचा अभ्यास ठेव आणि यात घडून जा. अतिशय डीपमध्ये त्याचा अभ्यास कर, त्याचं चिंतन मनन कर, त्यामध्ये तू घडून जा आणि मग काय होईल? तुझी प्रगती होईल आणि ती सर्वांना दिसून येईल. आणि तो तरुण असल्यामुळं संत पौल त्याला आणखी एक सल्ला देतात, तो पण आपण पाहूया. 2 तिमोथी 2:22. 2 तिमोथी 2 अध्याय 22 वचन. तरुणपणाच्या वासनापासून मूळपण आणि शुद्ध मनाने प्रभूंचा दावा करण्याबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस. हां, किती सुंदर उपदेश त्यांनी दिलेला आहे. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. म्हणजे तरुणपणाच्या ज्या वासना आहेत की बाबा चोरीमारी करणं किंवा इतरांना फसवणं किंवा लुटणं किंवा मला हे भेटलं पाहिजे किंवा हे बाकीच्या गोष्टी, या इतर सर्व गोष्टी ज्या आहेत तरुणपणातच सुचतात त्या, आणि त्या सर्व वाईट गोष्टींपासून तू काय कर? दूर पळ. तरुणांना असं वाटतं की लवकर मला पैसे मिळाले पाहिजे, लवकर माझी कामं झाली पाहिजे, लवकर मला पेशन्स नसतातच. आणि पेशन्स नसल्यामुळं काय होतं, ते काही चुकीचं काम करून बसतात आणि चुकीचं काम करून बसले की मग पुन्हा मग त्यांना पश्चाताप. त्यामुळे तरुणांना हा संदेश देणं हे गुरुजीचं काम आहे. आणि या तरुणांना, आपल्या चर्चच्या तरुणांना पण मी
या संत पावलाचा जो संदेश आहे तो सांगत आहे की आपल्या तरुणपणाच्या वासनांपासून जे लोभ आहे, राग आहे, मत्सर आहे आणि एकदम हायपर लगेच चिडतात ते लोक आणि लगेच मारामार का तर तारुण्य आहे, त्यांचं ताकद आहे. तर त्यामुळं या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही काय व्हायला पाहिजे, दूर जायला पाहिजे. आणि देवाच्या नियमशास्त्रामध्ये जर तुम्ही रमलात तर तुमची प्रगती सगळ्यांना काय होईल, दिसून येईल. हा संत पावलाचा संदेश आपल्या सर्व तरुणांनाही आहे. आणि देवबापाची स्तुती असो, तुमच्या चर्चमध्ये आल्यानंतर मला युथ ग्रुपमध्ये काही चांगले म्हणजे सगळेच चांगले तरुण भेटले. देवबापाची स्तुती असो. तर मी विशेष इम्प्रेस झालो तुमच्या चर्चमध्ये. तुमचा एक तरुण आहे सुमित कंक, ओळखता का? येस. ते एकदा स्कूटरवरून जाताना, या ब्रिजवरून जाताना मला देवानी सुचवलं, याला आशीर्वाद दे. तो मला स्टेशनला सोडायला येत होता आणि मी त्याला आशीर्वाद दिला, तू लाथ मारशील तिथे पाणी काढशील, असा आशीर्वाद दिला. आणि मग आम्ही स्टेशनवर गेलो. त्यानंतर मी घरी गेलो. सुमितला ते काही कळलं नाही मी काय बोललो ते. संध्याकाळी 8 वाजता त्यांनी फोन केला, ते बाळासाहेब काय बोलले तुम्ही? म्हटलं काय बोललो. परत तो म्हटलं नाही आपण स्कूटरवरून येताना काय बोललो. तू म्हटलं माझ्या लक्षात नाही कशा संदर्भात बोललो आपण. नाही ते लाथ मारायचं काय बोललो. मग त्याला मी त्याचा अर्थ सांगितला, तू लाथ मारशील तिथे पाणी काढशील याचा अर्थ तू जे काम हातात घेशील त्यात परमेश्वर तुला यश देईल. आमेन. देवबापाची स्तुती असो की मग देवबापा खरोखर त्याचं कल्याण करत आहे, परमेश्वर त्याचं कल्याण करेल. आणि मी वेल इम्प्रेस झालो या तरुणाबद्दल की त्याचं ओबिडियन्स म्हणा, त्याचा कंडक्ट म्हणा किंवा त्याच्या रेग्युलर अटेंडन्स म्हणा, या सगळ्या गोष्टी आय वॉज वेल इम्प्रेस्ड. आणि त्यामुळं देवाने मला तो आशीर्वाद देणं भाग पाडलं. आणि असे आशीर्वाद मग मी देत असतो. कुर्ला चर्चमध्ये पण आशिष बोर्डे नावाचा एक युवक आहे. इथे येऊन युथ ग्रुपला त्या सेमिनारमध्ये नाही का त्याचं एक सेशन होतं आणि त्यांनी युथ ग्रुपला मार्गदर्शन केलं. त्या सेशनसाठी आपण त्याला बोलवलं होतं. टाटा मोटर्समध्ये तो डायरेक्टर पोस्टवर आहे. यंग एजमध्ये, बिफोर मॅरेज, आता त्याचं लग्न झालं पण बिफोर मॅरेज तो डायरेक्टर झाला. इट्स नॉट जोक. 50 वयाचे पण डायरेक्टर होत नाहीत, अनुभवी, एकाच कंपनीमध्ये काम केलेलं. सो त्याला पण मी असाच आशीर्वाद दिला होता. बिकॉज ऑफ देअर कंडक्ट, सर्व्हिसेस, ऑनर टू गॉड अँड एव्हरीथिंग. तर देवबापाची स्तुती असो. असे तरुण परमेश्वराला पण प्रिय असतात आणि परमेश्वर त्यांना काय करतो, आशीर्वाद देतो. तर हे जे संत पावलांनी त्यांना किती सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे नाही का. तू यात घडून जा नियमशास्त्रामध्ये आणि तुझी प्रगती सर्वांना दिसून येईल. देवबापाची स्तुती असो. नाही तर दुसरे तरुण पण आहेत, आहे ना. सिया पॉईंट आठवलं का? सिया पॉईंट लोहगडावरचा. ह्या तरुणांना कुणी मार्गदर्शन केलंय काय माहीत नाही. त्यांचे गुरु कोण आहेत ते पण काय माहीत नाही. न्यूजमध्ये तरी असं ऐकलं की लोहगडावर पर्यटकांची संख्या वाढली आणि जिथून तो केतनला ढकलून दिलं त्या पॉईंटला सिया पॉईंट असं नाव दिलं. बघा, म्हणजे हे असे पण तरुण आहेत. यंग एजमध्ये ते काय करतील काही सांगता येत नाही. डोकं भडकलं की भडकलं. आणि म्हणून शांतीचा अधिपती जो येशू ख्रिस्त आहे त्याच्या सानिध्यात या तरुणांनी राहावं. म्हणून संत पाऊल एक सुंदर संदेश देतात की ह्या नियमशास्त्रामध्ये तुम्ही काय करा, घडून जा. देवबापाची स्तुती असो. तनिषा पण रेग्युलर वाजवते वगैरे. परमेश्वर तिलाही आशीर्वाद देव. देवबापाची स्तुती असो. तिचंही परमेश्वर कल्याण करो. संत पौल हे दुसरे चांगले उत्तम शिक्षक आपल्याला बायबलमध्ये लाभले. देवबापाची स्तुती असो. मोशे याने पण खूप देवाकडे मध्यस्थी केलेली आहे. फार वैतागला होता बिचारा, फार वैतागला. लोकांच्या कुरकुर, लोकांची भांडणं ही सगळं सोडवण्यात त्याचा अख्खा दिवस जायचा. आणि मग शेवटी परमेश्वर वैतागायचा आणि परमेश्वर त्या लोकांना शासन करायला जायचा. पण पुन्हा हा मध्यस्थी करायचा. देवा नको, तू त्या लोकांना आणलेस, तू त्या लोकांना दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जातोयस.
ही मध्यस्थी करण्याचं काम जे आहे ना ते मोशेने केलं. तो एक उत्तम शिक्षक आणि अतिशय लीन आणि नम्र असा तो होता. तो म्हणाय परमेश्वराने एकदा मला मोशेला सांगितलं की हे तरुण हे सगळे मी मारून टाकतो, तुझ्यापासून मी जी संतती आहे तीच मी इस्रायल दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जातो. तर परमेश्वर मोशेला आदर्श शिक्षक किंवा आदर्श गुरुजी असं म्हणत आहे. देवबापाची स्तुती असो. तर पुढारी पण जे आहे कुरकुर करणाऱ्या देवाच्या त्या लोकांसाठी पण मोशे हा काय देवबापाचा उत्तम शिक्षक आहे. देवबापाची स्तुती असो. आणि मोशेने काय केलं, त्या सर्व लोकांना तांबडा समुद्र पार करून काय केलं, पलीकडे नेलं. तांबडा समुद्र पार करून पलीकडे नेलं. परंतु नंतर दुसरा शिक्षक आला. तो कोण? यहोशुआ. प्रेज द लॉर्ड. यहोशुआ हा दुसरा शिक्षक आला आणि त्याने यार्देन नदी पार करून कनान देशामध्ये दुधामधाच्या प्रदेशामध्ये या इस्रायल लोकांना नेलं. देवबापाची स्तुती असून यहोशुआ काय म्हणतो, त्याचं एक फेमस वाक्य आहे. यहोशुआ 24:15 तुमचं पाठ असेल. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. किती सुंदर वाक्य, किती सुंदर वाक्य. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. ती आपली ओवी होते. आपण संडे स्कूलच्या मुलांकडून ती पाठ करून घेतो, सगळ्यांची पाठ करून घेतो. आणि मला आवडलेलं ते एक वाक्य आहे बायबलमधलं की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. म्हणजे मी एकटा नाही, माझं घराणं, येणारे पिढ्या सगळ्या तुझ्याच चरणाजवळ असू दे. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. त्याने पण इस्रायल लोकांना एक संदेश दिलेला आहे. तो आपण यहोशुआचं पुस्तक 23वा अध्याय काढूया. यहोशुआ जेव्हा वृद्ध झाला तेव्हा त्याने एक संदेश दिलेला आहे सर्व लोकांना. यहोशुआ 23:6, 7, 8, 9 डिस्प्ले करा. यहोशुआ 23:6, 7, 8, 9. म्हणून मोठी हिंमत धरा. मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिलेलं आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा. त्यापासून उजवी डावीकडे वळू नका. मिसळून बघा किती सुंदर उपदेश आहे. नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळा, त्यातून उजवी डावीकडे वळू नका. आणि इतर राष्ट्र जे आहेत त्यांच्यामध्ये मिसळून जाऊ नका. हे पण महत्वाचं आहे. त्यांच्या देवाचं नावही घेऊ नका. आणि म्हणून आपण काय करायचंय, त्यांच्याशी जोडून विजोड व्हायचं नाही. आपण आपल्याच देवाचं नाव घ्यायचंय, आपल्याच देवाबरोबर राहायचंय. त्या देवांची शपथ पण लावू नका, त्यांची सेवा पण करू नका आणि त्यांना दंडवत पण घालू नका. हा संदेश देणारा कोण आहे? यहोशुआ. आणि तो सर्व इस्रायल लोकांना हा संदेश देतो. नियमशास्त्र पाळा, ती पाळत राहा. इतर देव परमेश्वर तुम्हाला नको, त्यांची शपथ वाहू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना नमन पण करू नका. म्हणून आमचा देव जो जिवंत देव आहे, परमेश्वर आहे, त्याच्यावरच आम्ही भाव ठेवतो, त्याच्यावरच आम्ही विश्वास ठेवतो. आणि हे यहोशुआचं जे शिक्षण आहे ते खरे शिक्षण आहे. ते कसं आहे? खरं शिक्षण आहे. देवबापाची स्तुती असो. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. हे खरं शिक्षण आहे आणि ते येशू ख्रिस्ताचं गौरव करणारं शिक्षण आहे. असं शिक्षण देणारे आपल्याला शिक्षक पाहिजे. तिताला पत्र 1 अध्याय 7-8 वचन. तिताला पत्र 1 अध्याय 7-8 वचन. देवाची स्तुती असो. किती सुंदर शिक्षण दिलेलं आहे संत पावलांनी की जो देवाची सेवा करतो, जो देवाचा कारभारी आहे,
जो देवाने निवडलेला देवाचा सेवक आहे तो कसा असू नये, स्वच्छंदी असू नये, रागीट असू नये, मद्यपी असू नये, मारका असू नये आणि तिने पैसा मिळवणारा पण असू नये. तर तो कसा असावा? अतिथीप्रिय, कांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी असा असावा. तर देवाची सेवा करत असताना संत पौलांनी खूप सुंदर उपदेश केलेला आहे आणि हे खरे गुरु जे आहेत आपल्या बायबलमधले आणि त्यांना आपल्याला काय करायचं आहे? फॉलो करायचं आहे. खोटे शिक्षक पण आहेत, खोटे संदेष्टे पण आहेत, खोटे भविष्यवक्ते पण आहेत आणि ते भविष्य पण खोटं सांगत असतात. म्हणजे लागले तर गोळी लागली नाही तर नाही. देवाने काय सांगितलं ते सांगत नाहीत, परंतु तोंड बघून भविष्य सांगणार आणि त्याप्रमाणे मग देवबापाचं गौरव होत नाही. तर त्यांनी सांगितलं ते त्याप्रमाणे घडलं नाही तर ते देवापासून नाहीच ना. मग जर देवापासून नाही तर मग लोकांचा देवावरचा विश्वास उडू शकतो. देवाने असं सांगितलं, देवाने कसं केलं नाही, मग त्या माणसावर विश्वास जास्त होतो आणि त्यामुळं भविष्य जे आहे, बाकी पूर्ण व्हायचं भविष्य जे आहे ते एकच आहे. ते म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणार. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणार. आपल्याला दानिएलच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, जो या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल आणि ज्याच्यावर हा धोंडा पडेल त्याचा भुगाभुगा होईल. जो ह्या धोंड्यावर पडेल म्हणजे तो पृथ्वीवर आहे धोंडा, तो येशू ख्रिस्त, त्याचं पहिलं येणार. आणि ज्याच्यावर हा धोंडा पडेल म्हणजे येशू ख्रिस्ताचं दुसरं येणार, त्याचा भुगाभुगा होईल, नाही का? तर देवबापाची स्तुती असो की प्रभू येशू ख्रिस्त अशा खोट्या संदेष्टांना किंवा शिक्षकांना ते चुकीची फळं देणारं झाड असं समजतो आणि त्यामुळं देवाचा जो खरं सांगितलेलं एखादं भविष्य असेल, काही प्रगट केलं असेल तरच ते सांगावं, अन्यथा सांगू नये. जर त्यांनी सांगितलं एखाद्या माणसाला, आता एका मुलीला सांगितलं होतं 2011 मध्ये की यावर्षी तुझं लग्न होईल आणि त्या मुलीचं लग्न 2011 झालंच नाही. मग त्या मुलीचा विश्वास डळमळीत होत होता आणि त्याला कारणीभूत ते भविष्य सांगणारे भविष्यवक्ते जे पास्टर असतात, ज्याला प्रॉफिट म्हणतात, ते असे असतात आहेत. त्यांच्या सभा पण मोठमोठ्या होतात आणि लोकांना उद्या काय होईल, 6 महिन्यांनी काय होईल याची उत्कंठा लागलेली असते. परंतु प्रार्थना केली ती देवबाप उत्तर देतो. भविष्य जी बाकी आहेत ते एकच आहे की येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं. तर लोकांना विश्वासातून जर वळले, जर त्यांचा विश्वास दळमळीत झाला देवावरचा अशा चुकीच्या भविष्यांमुळं, संदेशामुळं, तर मग मात्र देवबाप त्या चुकीच्या संदेश त्यांना किंवा भविष्यवक्त्यांना सोडणार नाही, काहीतरी शासन करेल. देवबापाची स्तुती असतो. आणखी एक चांगले गुरुजी आपल्याला भेटलेले आहेत बायबलमध्ये, ते म्हणजे शमूएल. कोण? शमूएल. माहिती आपल्याला लहानपणाच परमेश्वराने त्याला निवडलं आणि 3दा हाक मारली, शमूएल शमूएल. तो म्हणतो काय आज्ञा? तेव्हा येशू ख्रिस्त परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वराने त्याला हाक मारली, शमूएल शमूएल काय आज्ञा? तेव्हा शमूएलाला शिकवल्याप्रमाणे शमूएल काय बोलतो? हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि अक्षरशः आयुष्यभर या शमूएलाने परमेश्वराचं म्हणणं ऐकलं आणि त्याप्रमाणेच केलं. आणि आयुष्याच्या शेवटी शमूएल काय म्हणतो पहा. पहिले शमूएल 12 अध्याय 1 ते 4 डिस्प्ले करा. पहिले शमूएल 12 अध्याय 1 ते 4. हां 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 हां. मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत. हां हां हां. हां, माझ्या विरुद्ध काय असेल तर सांगा.
मी कुणाचा बैल घेतला आहे काय म्हणजे कुणाला फसवलं आहे का सांगा. कुणाचे गाढव घेतले आहे, कोणाचे गाढव घेतले आहे का म्हणजे कुणाला फसवलं आहे का सांगा. कुणाला फसविले आहे काय, हां, कुणावर बलात्कार कुणाला फसवलं आहे का, कोणावर बलात्कार केला आहे का सांगा. डोळे झाक करण्यासाठी हां. कुणाच्या हातून लाच घेतली आहे, कोणाच्या हातून लाच घेतली आहे का सांगा. असे काही असल्यास सांगा, म्हणजे मी त्याची भरपाई असे काय असेल तर सांगा, मी त्याची भरपाई करेन. पुढे ते म्हणाले, तुम्ही आम्हाला फसविले नाही, तुम्ही आम्हास फसवलं नाही ही साक्ष त्यांनी दिलेली आहे. सर्व लोकांनी साक्ष दिलेली आहे. आम्हावर जुलूम केला नाही अथवा कोणाच्या हातून काही घेतले नाही. सर्व लोक पुढे बोलून त्यांनी विचारलेलं आहे. तो वृद्ध झाला, त्याचे केस पिकले, तेव्हा त्यांनी विचारलं सर्वांना की मी कोणाला फसवलं आहे का, कोणाचं गाढव घेतलं आहे का, कोणाचा बैल घेतला आहे का सांगा, मी त्याची भरपाई देईन चुकून काय झालं असेल तर. आणि ते सर्व लोक साक्ष देतात की नाही, असं काहीही झालेलं नाही. तुम्ही कुणालाही फसवलं नाही, तुम्ही कुणावरही जुलूम केला नाही. देवबापाची स्तुती असो. अशा शिक्षकांसारखं, अशा गुरुजींसारखं आपण असलं पाहिजे आणि यांना फॉलो केलं पाहिजे. प्रभू श्री ख्रिस्ताला फॉलो केलं पाहिजे. चांगले शिक्षक जे आहेत, उत्तम शिक्षक जे आहेत, ते देवाचा उत्तम संदेश देतात आणि देवाच्या पावलावर पाऊल टाकायचा प्रयत्न करतात. असे जे बायबलमधले आपले उत्तम शिक्षक आहेत त्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने जे शिक्षक आहेत त्यांच्यावर दिलेली एक जबाबदारी आहे, ती आपण वाचूया. योहान 21, योहान शुभवर्तमान 21वा अध्याय 15, 16, 17 ही वचनं. त्यांची न्याहारी झाल्यावर योहान 21, 15, 16, 17. ते निवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, हां, योहानाच्या पुत्रा शिमोना, हां. यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस. योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या कोपऱ्यात जा. हां, थांबा जरा. तर इथे येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हणत आहे, योहानाच्या पुत्रा शिमोना, याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. आता आपल्याला मराठीमध्ये प्रीती, प्रेम हेच शब्द आहेत. इंग्लिशमध्ये लव हा एकच शब्द आहे. पण ग्रीकमध्ये मात्र प्रीती किंवा प्रेम वेगवेगळ्या प्रकारचे आहे. आणि त्यामध्ये ग्रीकमध्ये जो मूळ शब्द आलेला आहे, येशू ख्रिस्ताने वापरलेला आहे, तो आहे अगापे. अगापे म्हणजे देवाची प्रीती, म्हणजे निस्वार्थ प्रीती. येशू ख्रिस्त विचारत आहे, ग्रीक बायबल जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला समजेल की तू माझ्यावर अगापे प्रीती करतोस काय, म्हणजे अगापे देवासारखी प्रीती करतोस काय, निस्वार्थ प्रीती म्हणजे जीवापेक्षा अधिक प्रीती तू माझ्यावर करतोस काय, निस्वार्थ प्रीती तू करतोस काय. आणि हा काय म्हणतो माहितीये, ग्रीकमध्ये तो शब्द आहे फिलिओ. होय प्रभू, मी तुझ्यावर फिलिओ करतो म्हणजे प्रेम करतो, फिलिओ करतो. फिलिओ म्हणजे काय, फ्रेंडशिप, फ्रेंडशिपची प्रीती. ती मला जमणार नाही, अगापे जमणार नाही. येशू ख्रिस्त विचारतो, अगापे प्रीती करतोस काय, देवासारखी प्रीती करतोस काय, निस्वार्थी. पेत्र उत्तर देतो, मी फिलिओ म्हणजे फ्रेंडशिपची प्रीती करतो. दुसरं वचन वाचूया 16. पुन्हा दुसऱ्याने तो त्याला म्हणाला, हां योहानाच्या पुत्रा शिमोना, हां माझ्यावर प्रीती करतोस का? हां तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करत आहे. आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या मेंढ्यास खा. हां, देवाची स्तुती असो. पुन्हा येशू ख्रिस्त त्याला तोच प्रश्न विचारत आहे, माझ्यावर प्रीती करतोस काय. तेव्हा पण येशू ख्रिस्त हाच शब्द वापरतो, अगापे, म्हणजे देवासारखी प्रीती तू माझ्यावर करतोस काय. पेत्र पुन्हा होतो नाही, म्हणजे काय म्हणतो, मी फिलिओच करतो. काय फिलिओ म्हणजे काय, मी आपल्यावर फ्रेंडशिपची प्रीती करतो, कारण ते मला शक्य नाही, असं पेत्राचं म्हणणं आहे. ओके, तिसऱ्यांदा. हां तिसऱ्याने तो त्याला म्हणाला, हां. योहानाच्या पुत्रा शिमोना, हां. माझ्यावर प्रेम करतोस. हां, आता इथे शब्द थोडासा वेगळा केलेला आहे. पहिल्या 2 वाक्यात प्रीती प्रीती असं येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे नाही का. आता येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, प्रेम करतोस. म्हणजे थोडा शब्द वेगळा आलाय मराठीमध्ये. आलं का लक्षात तुमच्या. हां, माझ्यावर प्रेम करतोस काय असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू आपणास सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरं चाल. आता हे तिसऱ्यांदा येशू ख्रिस्त जेव्हा त्याला म्हणतो तेव्हा येशू ख्रिस्त स्वतः अगापे हा शब्द न वापरता फिलिओ हा शब्द वापरतो. पण ठीक आहे, तू माझ्यावर फ्रेंडशिपची प्रीती करतोस का, फिलिओ प्रीती करतोस का, प्रेम करतोस का. ते संत पेत्र मात्र काय म्हणतात की होय प्रभू, मी फिलिओ म्हणजे फ्रेंडशिपची प्रीती करतो. समजलं का तुम्हाला हे.
समजलं. पहिल्या वाक्यात येशू ख्रिस्त म्हणतो अगापी म्हणजे देवासारखी प्रीती करतोस काय. तो म्हणतो मी फिलिओ म्हणजे काय, फ्रेंडशिपची प्रीती करतो. दुसऱ्यांदा पुन्हा येशू ख्रिस्त म्हणतो की तू माझ्यावर अगापे अशी प्रीती करतोस काय देवासारखी. दुसऱ्यांदा पण पेत्र म्हणतो मी फिलिओ फ्रेंडशिपचीच प्रीती करतो. तिसऱ्यांदा मात्र येशू ख्रिस्त शब्द बदलतो. येशू ख्रिस्त म्हणतो ठीक आहे, मग काय तू माझ्यावर फिलिओ म्हणजे फ्रेंडशिपची प्रीती करतोस काय. तर पेत्र म्हणतो हो मी फिलिओ म्हणजे फ्रेंडशिपची प्रीती करतो. परंतु हा पेत्र जो तिन्ही वेळेला फिलिओ म्हणजे फ्रेंडशिपची प्रीती करतो असं म्हणाला, तोच पेत्र शेवटी अगापे प्रीती करून गेला. माहिती आहे तुम्हाला, रोममध्ये पेत्राला वधस्तंभावर उलटं टांगून मारण्यात आलं आणि शेवटपर्यंत त्याने काय केलेले आहे, प्रभू श्री ख्रिस्ताची सेवाच केलेली आहे. आणि आपल्या जीवापेक्षा अधिक प्रेम त्याने प्रभू श्री ख्रिस्तावर केलं आणि प्रभू श्री ख्रिस्तासाठी तो शेवटी काय झाला, रक्तसाक्षी झाला. आणि तो शेवटी म्हणाला की मला उलटं वधस्तंभावर टांगा, माझी लायकी नाही वधस्तंभावर येशू ख्रिस्तासारखं टांगलं जाण्याची, माझी लायकी नाही. तर मला उलटं वधस्तंभावर टांगा की जेणेकरून माझे नेत्र सदैव काय असतील, प्रभू श्री ख्रिस्ताकडेच लागलेले असतील. आणि संत पेत्राची कबर रोममध्ये इटली या देशामध्ये आहे. देवबापाची स्तुती असो. पण तिन्ही वेळेला येशू ख्रिस्ताने, तो काहीही म्हणून, तो गुरुजी आहे म्हणून, म्हणजे पेत्राला गुरुजी करायचं आहे, शिक्षक करायचं आहे म्हणून त्याच्यावर 3 जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पहिली काय, माझी कोकरं चाल. दुसरी माझी मेंढरं पाळ आणि तिसरी माझी मेंढरं चाल. तर माझी कोकरं चाल. आता तुम्हाला कोकरं आणि मेंढरं याच्यामधला फरक माहिती आहे का, काय सांगा बरं. कोकरू म्हणजे लहान तरुण, लहान तरुणांना चार असं म्हटलेलं आहे. म्हणजे तरुणांपासून, लहानापासून तू सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. बायबलचा जो शिक्षक आहे, जो पास्टर आहे, जो फादर आहे, त्याने तरुणांपासून लहानांपासून सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना आध्यात्मिक अन्न दिलं पाहिजे, त्यांना योग्य तो बोध केला पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. देवाचं वचन त्यांच्या पावलाकरता जेव्हा मार्गता प्रकाश कसं होईल हे पाहिलं पाहिजे. अशी जबाबदारी पेत्रावर आणि त्या अनुषंगाने सर्व बायबलच्या शिक्षकांवर दिलेली आहे. दुसरं म्हणजे माझी मेंढरं पाळ. म्हणजे मोस्ट सिनियर लोक जे आहेत त्यांना मेंढरं पाळ म्हणजे काय, तू त्यांना पुन्हा काय कर, योग्य मार्गदर्शन कर. पाळ म्हणजे त्यांच्यासाठी मध्यस्थी कर. कुणाचाही कधी कुठली प्रार्थना असेल तर त्या प्रार्थनेसाठी तू काय कर, मेंढरं पाळ म्हणजे त्यांच्या प्रार्थनेसाठी तू मध्यस्थी कर, तू मध्यस्थ उभा राहा. आपल्याला माहिती आहे की मरी जेव्हा आली होती तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं आणि मोशेने अहरोनाला सांगितलं, जा पटकन जा, तू लोकांच्या मध्ये उभा राहा म्हणजे मरी थांबेल. आणि लोकांच्या मध्ये जिथं अहरोन उभा राहिला तिथपर्यंतच मरी थांबली, पुढे ती गेली नाही. म्हणजे मध्यस्थी आहे, अहरोनाने केलेली मध्यस्थी आहे. तर माझी मेंढरं पाळ म्हणजे जे सिनियर टू सिनियर लोक आहेत त्यांच्या ज्या काय प्रार्थना असतील, विनंती असतील, त्यासाठी तू मध्यस्थी कर. 3 वेळा 7 वेळा प्रार्थना कर त्यांच्यासाठी, मध्यस्थी कर. आणि तिसरं काय सांगितलेलं आहे, माझी मेंढरं चार. चारणे म्हणजे काय, त्यांना आध्यात्मिक भोजन दे, त्यांना वचन समजावून सांग. अशी जबाबदारी पेत्रावर म्हणजे त्या अनुषंगाने सर्व बायबलच्या शिक्षकांवर दिलेली आहे. देवबापाची स्तुती असो. खरे शिक्षक जे आहेत ते आपण बायबलमधून आज पाहिले. प्रभू श्री ख्रिस्त हा उत्तम गुरुजी आहे आणि त्याला फॉलो करणारे जे काही उत्तम शिक्षक आहेत बायबलमधले ते आपण पाहिले. आपण संत पौल बघितले, त्यांनी दिलेला सुंदर उपदेश तिमोथेला तो आपण पाहिला. मोशेची मध्यस्थी पाहिली, यहोशुआची मध्यस्थी पाहिली. यहोशुआ म्हणतो मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करा. मी कोणाचं गाढव बैल घेतलाय का सांगा, कोणाला फसवलंय का सांगा. असं परमेश्वर आपल्याला त्याला फॉलो करण्यासाठी शिकवत आहे. शमूएल असं म्हणतो की मी कुणाचं गाढव घेतलं आहे का, बैल कुणाचा घेतला आहे का सांगा. आणि यहोशुआ लोकांना काय संदेश देतो की अन्य देवांच्या नादी लागू नका, त्यांची सेवा करू नका आणि त्यांच्यामध्ये मिसळू पण नका. आणि प्रभू श्री ख्रिस्त स्वतः या शिक्षकांवर लहानपासून तरुणांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांची जबाबदारी देत आहे की त्यांना वचन शिकवा, जे आहे ते खरं शिकवा आणि
त्यांना आध्यात्मिक भोजन द्या आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी करा. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवबाप्पा, आम्ही सर्व देवबाप्पा पेत्राच्या पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे तुझे याजकगण आहोत आणि हे देवबाप्पा आम्ही हे याजकगण करत असताना तुझी सेवा, स्तुती आणि गौरव आत्म्याने खरेपणाने करावे आणि खरे शिक्षक बनण्याचा प्रयत्न करावा असं तू दयाने कृपेने कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो बाबा. आमेन.